नमस्कार. पुन्हा एकदा श्रिया फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. काल आपण नथीचा पॅच कंप्लीट केला. पॅचवर्कमध्ये नथ घेतली आणि त्यासोबत आपण कालच्या सेशनमध्ये इथे या पद्धतीने मनी टक करून साईडनं आपण लक्ष्मी कॉईन छोटेवाले टक केले होते. आता त्याच्या बाजूने आपल्याला वर्क करायचं आहे आणि हा बुट्टा आज कंप्लीट करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. तर मी स्टार्ट करत आहे. तर मनी कसे टक करायचे त्याच्या बाजूने ते दाखवते. मी इथून स्टार्ट करते. अशा पद्धतीने दोन दोन मनी घेऊन त्या लक्ष्मी कॉईनच्या बाजूने तुम्हाला टक करत जायचं आहे पूर्ण राऊंड. अशा पद्धतीने तुम्हाला बुट्टा पूर्ण कंप्लीट वर्क करून झाल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की तो लक्ष्मी कॉईनचा जो बुट्टा आहे तो कसा दिसतो आहे. हा स्लीव्जवरती दोन्ही, एक ह्या साईडला एक ह्या साईडला, अशा पद्धतीने आपण हा बुट्टा तयार करू शकतो. खूप छान दिसतो. आता इथे टक केलेलं आहे. इथे काय करायचं आहे, एक छोटीशी चेन स्टिच टाकायची, कारण आपण मनी जे टक करतो आहे ते तिथे व्यवस्थित राहिले पाहिजेत. आणि मग परत एक चेन स्टिच रिटर्न इथे घालून परत ह्याच्या बाजूने आपण परत राऊंडमध्ये हाफ राऊंडमध्ये मनी टक करणार आहेत. दोन दोन मनी घ्या किंवा तीन तीन मनी घ्या. वर्क करताना एकदम फिनिशिंगनं वर्क करा. घाई करू नका. जर घाई केली तर मिस्टेक होणार आहे. त्यामुळं वर्क करताना खूप शांततेनं स्लोली करायचं. कारण असं म्हणतात लहानातूनच आपण मोठ्याकडे जातो. आधी हळूहळू फिनिशिंगनं सवय केली, ॲटोमॅटिकली त्याची आपल्याला ग्रीप येते आणि एकदा ग्रीप यायला लागली प्रॉपर की मग आपण स्पीडअपने वर्क करू शकतो. इथे मला तुम्हाला शिकवायचं आहे, त्यामुळं तुम्हाला कळेल, इवन तुम्हाला दिसेल अशा पद्धतीनं मला सांगावं लागतं. अशा पद्धतीने आपण ते मनी सगळ्या कॉईनला टक करून घेणार आहे. खूप छान दिसतो हा बुट्टा केल्यानंतर, तुम्हाला ते कळेलच. प्रॅक्टिस पण होते तुमची. हे सगळं करून घेण्यामागचा उद्देश मेन आहे की तुमच्या हाताला ग्रीप आली पाहिजे, तुमची प्रॅक्टिस चांगली झाली पाहिजे. हे टकिंग करत 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 आपल्याला ग्रीप येते चांगली हाताला, स्पीड वाढतो आपल्या हाताचा. आणि नंतरनं आपल्याला ज्यावेळेला ब्लाऊजचे ऑर्डर करू त्यावेळेला ब्लाऊजच्या ऑर्डर आपण त्या स्पीडने करता येतात. इवन ब्लाऊजचं वर्कसुद्धा फाईन करू शकतो. तुम्ही बघत असाल किती छान दिसतंय ते. अशा पद्धतीने आपल्याला मनी शुगर बीड्स आहेत, हे शुगर बीड्स आहेत. तर हे टक करून घ्यायचे त्या लक्ष्मी कॉईनच्या बाजूने, जे आपण आधीच्या सेशनमध्ये पेस्टिंग वर्क करून घेतलं होतं. ह्याला टकिंगसुद्धा करता येतं ह्या कॉईनला.
अशा पद्धतीने अशा प्रकारे आपण हे शुगर बीड्स त्या राऊंडच्या बाजूने, लक्ष्मी कॉईनच्या बाजूने टॅग करून घेणार आहे. किती छान दिसतोय ना आता. हे झालं शुगर बीड्सचं टकिंग. आता हे झाल्यानंतर काय करायचं ते मी तुम्हाला सांगते आणि आपण ते पण पूर्ण करून घेऊ. ठीक आहे, अशा पद्धतीने